मारू राम राम मारो मनोगत व्यक्त करण्यान पेल इन शिरपूर तालुकान ज्येष्ठ कार्यकर्तो आदरणीय मुंगा कारभारी माझे वडील आदरणीय प्रताप दादा शनिवार्या कारभारी आणि आदिवासींची माय इंदिराजींना मी अभिवादन करून माझे शब्द सुरुवात करतो। आज इना आदिवासी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा हा उपस्थित राहिला महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब ज्यांना अख्खा महाराष्ट्र इंदापूरचे राजा म्हणून ओळखतो ते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि या शिरपूर तालुक्याचे आदिवासींचेच नाही संपूर्ण तालुक्याचे सर्व भाग्य विधाते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते माननीय शालेय शिक्षण मंत्री आदरणीय अमरीश भाई पटेल साहेब आणि काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय शरदराव रणपिसे साहेब, या तालुक्याचे आमदार आदरणीय काशीराम दादा आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्टेज आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तळागाळातील कार्यकर्ते। आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे या शिरपूर तालुक्यातील जसा अख्खा भारत एक कारगिल जम्मू काश्मीर कडे असं ओळखतो तसा या शिरपूर तालुक्यातील पाटील साहेब हा सातपुड्यातील आदिवासी पट्टा सुद्धा कारगिल सारखा आहे। तर या कारगिल मध्ये काही घुसखोरीचं काम करताय त्यांना अडवण्यासाठी आम्हा आदिवासींना एकत्र यावं लागलं या ठिकाणी, म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आहे। पाटील साहेब लोक सांगतात अमरीश भाईंनी इथं कार्यक्रम करून दाखवावा तिथं कार्यक्रम करून दाखवावा, अभी तो ये गल्ली है भाईन से अभी दिल्ली बाकी है पिक्चर अभी बाकी है। तुम्हाला सांगतो लोक सांगतात घाबरून गेले मला सांगितलं गेलं टीका करू नका, मी टीका करत नाहीये हकीकत सांगतोय। पाटील साहेब भाई साहेबांचं आहे ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से अमरीश भाई डरते हैं सिर्फ परवरदिगार से ना किसी के बाप से। म्हणून तुम्हाला सांगतो या आदिवासी पट्ट्यामध्ये साहेब आम्ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी 1999 पासून 10 जून 1999 पासून पक्ष स्थापनेपर्यंत तर आज 2017 या 17-18 वर्षापर्यंत पक्षावर निष्ठा ठेवून पक्षावर एक वचने ठेवून आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एका निष्ठेने काम केलेले। आम्ही राष्ट्रवादीवरही नाराज नाही, आम्हाला राष्ट्रवादीने काही दिले नाही म्हणून आम्ही प्रवेश करत नाही, पण या शिरपूर तालुक्यामध्ये भाईंचं जे विकास काम आहे आदिवासींसाठी असो सर्व समाज समावेशक जे कार्य आहे त्या कार्याला आम्ही प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व बांधवांनी सर्व कार्यकर्त्यांनी हिगाव हिवरखेडा ते मालकातर पर्यंत हा आदिवासी पट्टा व्यापलेला आहे। या ठिकाणी आज आम्ही 1100 कार्यकर्त्यांची यादी आदरणीय सुभाष दादांकडे दिलेली आहे। ते सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार एक निर्णय करून केवळ अमरीश भाईंच्या विकास कार्यावर प्रभावित होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे प्रवेशाचा। या ठिकाणी सांगतो या आदिवासी पट्ट्यातील लोकांचा प्रश्न आहे, हे आदिवासी लोक इथल्या वन जमिनीवर अवलंबून आहेत साहेब। अमरीश भाईंच्या आशीर्वादाने इथल्या आमदारांच्या पाठपुराव्याने वन जमिनीचे पट्टे बहुतेक लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र मिळालेले आहेत। पण साहेब आज काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली 2006 मध्ये हा फॉरेस्ट ऍक्ट बिल वन कायदा पास झाला, वन अधिकार कायदा। तर आज
10 वर्ष त्या कायद्याला पूर्ण झाली, परंतु अद्याप या तमाम आदिवासी बांधवांना त्याचा न्याय मिळालेला नाही. म्हणून साहेब आपल्याला विनंती आहे, या आदिवासींना वन जमिनीचे पट्टे, त्याला महसूलचा 7/12 मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीने रेव्हेन्यूच्या 7/12ला नुकसान भरपाई मिळते, लाल्या रोग असेल, काल्या रोग असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, ज्या काही शासकीय योजना असतील, ज्याप्रमाणे रेव्हेन्यूच्या 7/12ला योजना मिळते, ते या तमाम आदिवासी जनतेला त्या वनपट्ट्यावर सुद्धा त्यांना लाभ मिळाला पाहिजे. पीक कर्ज मिळायला पाहिजे, विविध बँकांचं, राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज मिळायला पाहिजे. अशा अनेक ज्वलंत प्रश्न आहेत साहेब. पेसा कायदा पास झालेला आहे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे साहेब. ग्रुप ग्रामपंचायत असते, त्या ग्रामपंचायतीला निधी येतो, पण त्या ग्रामपंचायतीला जे स्वतंत्र पाडे जोडलेले आहेत साहेब, त्या स्वतंत्र पाड्यांना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे, जेणेकरून ते स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि आपल्या गावाचा स्वतंत्र विकास करू शकतात. भाई साहेबांना विनंती आहे, या वन जमिनींसाठी एक स्वतंत्र कमिटी नेमा साहेब, आपल्या हाताखाली एक टीम नेमा. ज्या पद्धतीने आदरणीय भूपेश भाईंनी या तमाम शिरपूर तालुक्यातील वयोवृद्ध असेल, निराधार असेल, विधवा असेल, जे पेन्शनर्स लोक आहे, त्यांना विकास योजना आपल्या दारी हा अभियान राबवत आहे, त्या पद्धतीने वनपट्ट्यासाठी ही टीम आपल्या घरी येईल अशी एक टीम नेमा आणि आदिवासींना सुद्धा न्याय मिळवून द्या अशी तुम्हाला विनंती आहे साहेब. साहेब, आमच्या आदिवासी बांधवांच्या काँग्रेसवर जो विश्वास आहे, आज आम्ही जो विश्वास दाखवला आहे काँग्रेसवर, आमचा भाई साहेबांवर आणि पक्ष नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आज ट्रॅक बदलला आहे, या कुटुंबातून या कुटुंबात आलोय, तसे आम्ही जुने याच कुटुंबातले होतो साहेब. माझ्या आजोबांपासून, माझ्या वडिलांपासून काँग्रेसवासीच होतो. तर आमच्या या कार्यकर्त्यांवर आणि या जनतेवर अन्याय व्हायला नको पाहिजे साहेब. आम्ही कुठलीही आशा बाळगून आलो नाही, पण या सर्वसामान्य जनतेची कामं व्हायला पाहिजे. कधी हे व्हायला नको पाहिजे, या पुढाऱ्याला फोन करा, तुमच्या गावाच्या सरपंचाला घेऊन या, असं न करता तळागाळातला कार्यकर्ता जरी आला तरी तोच आपला सरपंच, तोच आपला कार्यकर्ता समजून त्या कार्यकर्त्याचं काम व्हायला पाहिजे, ही माझी विनंती आहे साहेब. समुंदर अधूरा है किनारों के बिना, समुंदर अधूरा है किनारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, और आदिवासी अधूरी है काँग्रेस के बिना. म्हणून सांगतो साहेब, या ठिकाणी तालुक्यातील सर्व भागातील लोक आले, शाहू पट्ट्यातील पण आहेत, आदिवासी पट्ट्यातील तर आहेतच. भाई साहेबांचं कार्य असं आहे, पाटील साहेब, सुबह बोलेगा शाम बोलेगा, सुबह बोलेगा शाम बोलेगा, अमरीश भाई का काम बोलेगा, असे हे अमरीश भाई आहेत. म्हणून त्यांच्या कार्यावर आम्ही विश्वास ठेवून ही विकास गंगा आणली आहे, या विकास गंगेवर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी हा एवढा मोठा कठोर निर्णय घेतलेला आहे साहेब. तरी या ठिकाणी आज आपण आमच्या कार्यक्रमाला आलात, वेळेचं बंधन आहे, पुढच्या वेळेसही जरूर बोलू. मला भाईंनी सांगितलं होतं शेरशायरी कमी करा, भूपेश भाईंनी, पण जैवन पाडवी असेल आणि शेरशायरी नसेल तर लोकही सांगतील जैवनने आज काही बोलला नाही बा. एक जाता जाता लहानसा चुटका सांगतो सर. जसं रणजित अण्णांनी सांगितलं की कोणत्या पक्षाने कुठला उमेदवार दिला, कोण कुठला उमेदवार देतो आहे, खरा आहे का नाही खरा आहे, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे, मग मतदान केलं पाहिजे. एक लहानशी गोष्ट सांगतो. एक कुत्रा असतो, पंढरपूरला तीर्थयात्रेला जायला निघतो. निघता निघता बोराडी टाकतो, नांदराडी टाकतो, वाडी टाकतो, वाघाडी टाकतो, शिरपूर टाकतो आणि पुढे पंढरपूरला पोचतो. पण जाता जाता रस्त्यामध्ये त्याला वाघही भेटतो, सिंहही भेटतो, कोल्हा भेटतो, सर्व प्राणी भेटतात आणि त्या कुत्र्याला त्या खंडेराव महाराजांना नमस्कार करतात आणि विचारतात, अहो खंडेराव महाराज तुम्ही चालले कुठे? काही नाही दादा, मी पंढरपूरला चाललो तीर्थयात्रेला, जरा दर्शन घेऊन येऊ, समाजाच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जरा साकडं घालून येऊ विठुरायाला. सर्व नमस्कार करतात. जाता जाता पंढरपूर पोचायला त्यांना 1.5 महिना लागतो. पंढरपूर जवळच असते. पंढरपूरच्या शिवला पोचतो न पोचतो तिथले बरेच कुत्रे असतात.
त्या कुत्र्यावर भुंकून जातात. हाव 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 कांदो खाऊ लागे तू हरी आमरे नामा चो कुत्रो जाणे तिना 1.5 महिनो लागतलो आवणे एकू देह मोरदे पुग जातलो जाणे 1.5 महिनो लागतलो आवणे एकू देह मोरदे पुगतलो. मग संध्याकाळी मीटिंग बसते गावाची. अहो तुम्ही केव्हा पोहोचले? तुम्ही तर पंढरपूरला गेला होतात. तर काय काय घेऊन आले? आमच्यासाठी काय प्रार्थना केली? विचारू नका दादा. मैं जाने 1.5 महीनो लागियो आवणे कुछ दिहो मा पुगियो ची बुलेट ट्रेन आवतली ने मोदी कोइतलु ते यारी पुगलु से ते कहा तर मैं वाघ भेटियो राम राम कोयो सिंह भेटियो राम राम कोयो उटडू भेटियो राम राम कोयो बाकी आपण जातीन माळ हे भेटला ने चहा हाव 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 कोरी नावला कोरी ना खिचा देखता करो या हांगल्याने ये हे करो या हे कोटाकोट तुझ है मुठ्ठी बांधो आणि भाईन फसव रहियो औते देखो विकास गंगा अपना तालुका में कहले आवतले आणि अपना भाग में कहले आवतले जाता जाता है कुछ कोई हो भाई हो ना हमारा सलाम याद रखना ना हमारा पैगाम याद रखना ना हमारा सलाम याद रखना ना हमारा पैगाम याद रखना लेकिन आने वाले चुनाव में इस पंजे को जरूर याद रखना जरूर याद रखना. आणि साहेब जाता जाता हेही वचन देतो या कारगिलच्या पट्ट्यामध्ये या सातपुड्यामध्ये मालकातर ते महादेव दोंदोडापर्यंत संपूर्ण काँग्रेसमय करण्यासाठी आम्ही या 2 वर्षामध्ये अहोरात्र मेहनत करू आणि तुम्हाला हा तालुका काँग्रेसमय करून दाखवू. आणि या तालुक्यातील एकही बीजेपी नाही कोणताच पक्ष नाही फक्त एकमेव एकूच चाले पंजूच चाले. जय हिंद जय महाराष्ट्र.